मोदक आपले बनवून तयार झाले आहेत। नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या कणकेपासून उकडीचे मोदक। त्यासाठी लागणारे साहित्य: ओलं खोबरं हे मिक्सरला बारीक दळून घेतलं आहे, अर्धी वाटी गूळ, चारोळे, गव्हाचे पीठ आणि तूप। सर्वात प्रथम आपण गॅसवरती पॅन गरम करायला ठेवणार आहोत। पॅन गरम झाला आहे, त्यामध्ये टाकणार आहोत 2 चमचे तूप। तूप गरम झाले की त्यामध्ये टाकणार आहोत चारोळे आणि ते चांगले भाजून घेणार आहोत। चारोळे भाजून झाले आहेत, त्यामध्ये टाकणार आहोत खोबऱ्याचा किस, आणि छान असे परतवून घेणार आहोत। खोबरं परतत असतानाच त्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालणार आहोत। गुळाला पाणी सुटेपर्यंतच हे मिश्रण आपल्याला परतवून घ्यायचं आहे। जास्त परतल्या गेल्यास मिश्रण कडक होऊन जाईल। सारण आपले तयार झाले आहे, आता आपण गॅस बंद करूयात। सारण आपले छान असे ओलसर दिसत आहे, कोरडे असे दिसत नाहीयेत। सारण आपण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तयार आहे मोदकाचे सारण। मोदकाचं सारण थंड होईपर्यंत आपण गव्हाचे पीठ मळून घेणार आहोत। त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत। कणकेचा गोळा हा घट्ट मळून घ्यायचा आहे, पातळ नाही। लागेल तसं पाणी घाला। गव्हाचं पीठ मळून झालं आहे, छान असा घट्ट गोळा तयार करून घेतला आहे। हे बघू शकता। कणकेचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत। कणकेचे गोळे आपले तयार करून झाले आहेत। मी चाळणीमध्ये मोदक उकडणार आहे, त्यामुळे चाळणीला तेल लावून घेते। तेल लावल्यामुळे आपले मोदक चाळणीला चिटकून बसणार नाहीत। तयार केलेल्या गोळ्यांची आपण पारी लाटून घेणार आहोत। लाटताना ती जास्त जाड आणि जास्त पातळ देखील लाटायची नाहीये, मीडियम आकारामध्ये लाटायची आहे। आपली पारी लाटून झाली आहे। अशाच प्रकारे आपण बाकीच्याही पाऱ्या लाटून घेणार आहोत। आपल्या पाऱ्या लाटून झाल्या आहेत, त्यामध्ये भरणार आहोत सारण। सारण भरून झाले आहे, आता आपण त्याला मोदकाच्या कळ्या देऊन घेणार आहोत।
आहे आपला छान असा मोदक. किती छान कळ्या दिसत आहेत. अशाच प्रकारे आपण बाकीचेही मोदक बनवून घेणार आहोत. मोदक आपले बनवून तयार झाले आहेत. मोदक उकडून घेण्यासाठी गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवणार आहे. पातेलं आतून काळं होऊ नये यासाठी त्यामध्ये टाकणार आहोत लिंबाची फोड. पाण्याला उकळी फुटल्यानंतर त्यावरती मोदक उकडायसाठी ठेवणार आहोत आणि त्यावरून झाकण ठेवणार आहोत. 10 ते 15 मिनिटे मोदक आपल्याला उकडवून घ्यायचे आहेत. आपले उकडले गेले आहेत की नाहीत ते पाहूयात. आपले मोदक छान असे उकडले गेले आहेत. आता गॅस बंद करूयात. छान असे आपले मोदक उकडून तयार झाले आहेत. एक आपण तोडून पाहूयात.